त्यावेळेस आपण पवित्र आत्म्याचं स्वागत करूया, त्याच्या सानिध्यात जाऊया आणि खरोखर आपण यावेळेस आपले नेत्र बंद करू. काही वेळ आपण परमेश्वराची स्तुती करू, त्याची आराधना करूया आणि परमेश्वराच्या सानिध्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर त्याची स्तुती करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला तयार करावं. आपलं तन मन अंतःकरण परमेश्वराने त्याच्याकडे लावावं. यावेळेस आपण प्रार्थना करू आणि स्तुतीचे गीत गाऊन परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करू. आपण काही वेळ आपले नेत्र बंद करू, परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया आणि आपण त्या पवित्र आत्म्याचं स्वागत करू की खरोखर पवित्र आत्मा तू आम्हाला चालव. धन्यवाद ईश्वराच्या. आपण त्याच्याजवळ लीन आणि नम्र होऊया. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की परमेश्वराने एवढी सुंदरशी सकाळ आज आपल्याला दाखवली आहे. हालेलुया. धन्यवाद ईश्वराच्या. हालेलुया. स्तुती तुझ्या नावाला परमेश्वर देवाप्पा. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता शिवाय प्रभू ईश्वराच्या. तू आज आम्हाला या ठिकाणी घेऊन आलास तुझ्या पुढे लीन आणि नम्र होण्यासाठी. परमेश्वर आज आम्ही तयार आहोत तुझे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी. परमेश्वर देवाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देते कारण की तुझ्यापासूनच आम्हाला मुक्ती मिळत आहे. आणि परमेश्वर देवाप्पा तूच आम्हाला आमच्या सर्व पापापासून दूर नेऊन आम्हाला तू आमचं तारण करणारा परमेश्वर देवाप्पा आहेस. पण यावेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. आपले सर्व तन मन धन अंतःकरण परमेश्वराकडे लावून त्याचे गीत गाऊन पण त्या पवित्र आत्म्याचं आपण स्वागत करूया. कारण की खरोखर परमेश्वराचं वास्तव्य आज आपल्यामध्ये आहे. तो आपल्या शेजारी उभा आहे. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता आज आपण परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया आणि आपण त्याचे गीत गाऊन त्याची स्तुती करूया. तेरे चरणों देता तू हमें पापों से मुक्ति. हालेलुया 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 हालेलुया. हम तैयार हैं यीशु तेरे लिए. जल्दी आ तू हमको लेने. हम तैयार हैं यीशु तेरे लिए. जल्दी आ तू
रूपात. तोच आपल्याला सर्व आजारापासून, सर्व दुःखनाट्यापासून परमेश्वर आपल्याला दूर नेणार आहे. आणि खरोखर आज आपण त्याच्या चरणाजवळ आहोत, म्हणून सर्व मान महिमा गौरव त्याला देऊया. आणि आपण आणखी काही गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करू, त्याची आराधना करूया. यावेळेस आपण ते गीत गाऊया, याहो प्रियजन याहो. खरोखर तो शांतीचा राजा आहे, म्हणून सुंदर गीत गाऊन आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. तो कृपेचा सागर आहे आणि खरोखर आपल्याला खरी शांती ती परमेश्वराजवळच मिळते. म्हणून आपण गीत गाऊन त्याची स्तुती करू, त्याची आराधना करूया. याहो प्रियजन याहो, गाऊ सदा परमेश्वर सदनी, भक्ती शांती करुणी मनी, सुंदर गायन यावतनी, विश्रांतीचा वारस खासा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुष्य विसरी, घडीभर विसरून विषय जगाचे, विमन मध्ये करू ध्यान तयाचे, जगदीशाचे श्रवण करू, जय जयकारे रवन बनू, विश्रांतीचा वारस खासा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुष्य विसरी, कन्या बन सगळी, समुद्र पुया पितया जवळी, जाहीर पुरती श्रीसौभा, वर्गाची भक्ती प्रतिभा, विश्रांतीचा वारस खासा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुष्य विसरी, देवाच्या बसतेया, उपवन जगी उपकाराला, करुण चित्ती ते सगळे, प्रेमाश्रूंची बाहू फुले, विश्रांतीचा वारस खासा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुष्य विसरी, सादर करूया सर्व विनंत्या, ईश्वर बाबा ईश्वरीयंच्या, काय कुणाला वावे, जानत परमेश्वरी आहे, विश्रांतीचा वारस खासा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुष्य विसरी, करुदेवाचे मन देवाचे, सतदेवाचे जीवितराचे, अर्पित तुझ्याचे त्रास करू, विपन्न नूतन दिव्य करू, विश्रांतीचा वारस खासा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुष्य विसरी, पवित्र आत्मा परमेशाचा, संबोधक अंशातया, नित्य संताचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात बसो, विश्रांतीचा वारस खासा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुष्य विसरी, परम कृपा मनुष्य विसरी. बरोबर परमेश्वराचं नाव एवढं उंच आणि पवित्र आहे की
की आपल्याला आपलं सर्व तो जीवन बदलून टाकतो. खरोखर आज परमेश्वर आपल्या मंदिरामध्ये आहे, म्हणून आपण आत्म्याने भरून आपलं हृदय खोलून परमेश्वराची स्तुती करू, त्याची आराधना करू. आणि खरोखर आज परमेश्वराचं वास्तव्य आपल्यामध्ये आहे, त्याचं आशीर्वाद आपल्यामध्ये आहे. म्हणून आपण आपले मन उघडून, आपलं अंतकरण उघडून त्याची स्तुती करू, त्याची आराधना करू. त्यावेळेस आपण ते गीत गाऊया, मन मंदिर में यीशु आया. मन मंदिर में यीशु आया, दिल मेरा खुशियों से भर गया. मन मंदिर में यीशु आया, दिल मेरा खुशियों से भर गया. मन मंदिर में यीशु आया, दिल मेरा खुशियों से भर गया. हालेलुया 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 हालेलुया. आत्मा से भरकर स्तुति करे, उसकी जय जयकार करे. आत्मा से भरकर स्तुति करे, उसकी जय जयकार करे. उसने नया जीवन दिया, उसने नया जीवन दिया. दिल मेरा खुशियों से भर गया. हालेलुया हालेलुया, दिल मेरा खुशियों से भर गया. धन्यवाद यीशु को करते रहे, आशीषों से भरते रहे. धन्यवाद यीशु का करते रहे, आशीषों से भरते रहे. मंदिर यीशु का भर गया, मंदिर यीशु का भर गया. दिल मेरा खुशियों से भर गया. हालेलुया हालेलुया, दिल मेरा खुशियों से भर गया. जब से आया यीशु दिल में मेरे, दूर हुए गम दिल से मेरे. जब से आया यीशु दिल में मेरे, दूर हुए गम दिल से मेरे. शैतान का डर दिल से गया, शैतान का डर दिल से गया. दिल मेरा खुशियों से भर गया. हालेलुया 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 हालेलुया. परमेश्वराचं नाव आपण धन्यवाद देऊ. आणि यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उभे राहू, आणखी एक गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करू आणि परमेश्वराचं आराधना करूया. कारण की खरोखर आज परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि तो आपल्याला टाकणार नाही, सोडणार नाही, तर आपल्याला पूर्णपणे आशीर्वादाने भरून तो आपल्याला पाठवणार आहे. पण यावेळेस आपण ते गीत गाऊया, येशू मसीह देता खुशी. खरोखर आपल्याला सर्व आनंद, आपण किती दुःखित असतो तर सर्व आनंद तो परमेश्वर देतो. आणि आपण पडलो तर परमेश्वर आपल्याला हात देतो. आणि खरोखर आपण फक्त येशू समोरच झुकायला पाहिजे, कारण की खरोखर तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. खरोखर त्याचं एवढी महान कार्य आहे की परमेश्वर आपल्याला सर्व जीवनापासून, सर्व वाईट गोष्टीपासून दूर नेतो. म्हणून आपण परमेश्वराला काही गीत गाऊन त्याची स्तुती करू. यावेळेस आपण ते गीत गाऊया, येशू मसीह देता खुशी. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान. ला 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 नारे लगाओ जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान. ताली बजाओ नाचो गाओ, देखो भागा शैतान. नारे लगाओ जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान. ताली बजाओ नाचो गाओ, देखो भागा शैतान. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी.
उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान। ला 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 ला। गिरने वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें, छोड़ दो डरना, काहे मरना, हुआ है जिंदा यीशु मसीह। गिरने वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें, छोड़ दो डरना, अब काहे मरना, हुआ है जिंदा यीशु मसीह। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान। ला 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 झुक जाएगा आसमान एक दिन, यीशु राजा होगा बादलों पर, देखेगी दुनिया शान मसीह की, दुआ पर होगा ये गीत सभी के। झुक जाएगा आसमान एक दिन, यीशु राजा होगा बादलों पर, देखेगी दुनिया शान मसीह की, दुआ पे होगा ये गीत सभी के। बोलो यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान। ला 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 परमेश्वराच्या सानिध्याबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. त्यावेळेस आपण आपलं नेत्र बंद करून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊन त्याची स्तुती करू, त्याची आराधना करूया. की परमेश्वराने आज आपल्याला त्याचं गीत गाण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी परमेश्वर या ठिकाणी घेऊन आला. म्हणून आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण फक्त परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू की परमेश्वर दे बाप्पा, तू आज माझ्यावर दया केलीस आणि तुझ्या मंदिरामध्ये तू मला घेऊन आलास, पण तुझे उपकार मानतो. यावेळेस आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. खरोखर राजांच्या राजाला आपण धन्यवाद देऊ की परमेश्वर दे बाप्पा, तू आज या ठिकाणी मला घेऊन आलास तुझी आराधना करण्यासाठी. आणि परमेश्वर दे बाप्पा, मी तुझीच आराधना करतो, तुझी स्तुती करतो, तुझीच महिमा करतो, कारण की परमेश्वरा तूच आमचा देव आहेस. खरोखर पापाच्या खाचेतून आम्हाला वरती काढणारा तूच परमेश्वर देव बाप्पा आहेस. खरोखर परमेश्वर देव बाप्पा, या भूमीवरती दुसरं कुणी नाही तर परमेश्वरा तूच आहेस, तूच आमचा आधारस्तंभ आहेस. म्हणून परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या पुढे आम्ही लीन होतो, तुझ्या पुढे आम्ही मुलगे टेकतो आणि परमेश्वर देव बाप्पा आमच्या प्रार्थना विनंत्या आम्ही तुझ्याजवळ सादर करतो, तुझी आराधना करतो. आणि खरोखर परमेश्वर देव बाप्पा, आज तू आमचं मन अंतकरण बघितलंस आणि या जागेचं बाप्पा तू आज आम्हाला महत्त्व करू दिलंस, म्हणून आम्ही धन्यवाद देते. धन्यवाद परमेश्वर देव बाप्पा. आम्ही थोडके जरी असलो तर परमेश्वरा तुझं सानिध्य आज आमच्यामध्ये आहे, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी आराधना करते. तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, ओ तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से जगह को भर, जो
परमेश्वर देव बाप्पा तुझ्या पुढे आम्ही दीन आणि नम्र होतो. जिवंत प्रभू येशू आज तुझं पाखर तू आमच्यावर टाकतेस म्हणून तुझ्या नावाने मी धन्यवाद देते. धन्यवाद परमेश्वर देव बाप्पा तुझ्या आशीर्वादाने तू आज आम्हाला बर आजचा तू नवीन दिवस दाखवल्याबद्दल धन्यवाद देते परमेश्वर देव बाप्पा. धन्यवाद ईश्वरांच्या करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. हालेलुया हालेलुया आमेन. खरोखर परमेश्वर देव बाप्पा तू आमची ढाल आणि तू आमचा कवच आहेस. परमेश्वरा ज्या वेळेस आम्ही तुला आवाज देतो त्यावेळेस तू आमची हाक ऐकून परमेश्वर देव बाप्पा तू धावत येतोस. आणि परमेश्वर देव बाप्पा ज्या वेळेस आम्ही पडतो त्यावेळेस तू आम्हाला उठवतोस. म्हणून परमेश्वर देव बाप्पा आम्ही तुला आवाज देतो. जग में पुकारो तू दौड़ आता है, जग में गिरो तू उठाता है. तुझको छोड़कर कोई प्रभु नहीं, सारे जहां में तुझसा कोई नहीं. तुझको छोड़कर कोई प्रभु ही नहीं. घुटने में देखो बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू है मेरा पिता. हालेलुया हालेलुया यीशु. हालेलुया हालेलुया यीशु. ओ तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी इस जगह को भर, तू भी जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हालेलुया हालेलुया यीशु. खरोखर परमेश्वर देव बाप्पा तू या ठिकाणी खरोखर जिवंत प्रभू येशू आतापर्यंत जे चमत्कार केलेस परमेश्वर देव बाप्पा ते इथून पुढे तू करशील प्रभू. तुझे नाव मी धन्यवाद देते बाप्पा. हे सुंदरचं स्थळ तू आम्हाला दिलंस म्हणून तुझे नाव मी धन्यवाद देते राजांच्या राजा. प्रभू ज्या ठिकाणी ह्या वेळेला तुझ्या नावाने उपकार स्तुती प्रार्थना होत असेल गीताच्या द्वारे बाप्पा तुला गौरवलं जात असेल त्या ठिकाणी तू आहेस म्हणून तुझ्या नावाने मी धन्यवाद देते बाप्पा. आजचा सुंदरसा दिवस तू आज आम्हाला दाखवलास. आणि बाप्पा आम्ही जरी गोष्टीकडे कुठे न जाता तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या भवनामध्ये तू आम्हाला घेऊन आलास म्हणून तुझ्या नावाने मी धन्यवाद देते. आणि बाप्पा या ठिकाणी आम्ही थोडक्यात जरी असतो तर परमेश्वर दे बाप्पा तुझं सामर्थ्य तुझा आशीर्वाद तुझं पवित्र आत्म्याचं वर्षाव आज आमच्यावर आहे. म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही, भीती बाळगण्याची गरज नाही. कारण की परमेश्वर दे बाप्पा तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे मृत्यू छायेच्या दरीतून जात असलं तरी मी अजिबात भिणार नाही. कारण की परमेश्वर दे बाप्पा तू माझी अप्रेमा काठी आहे. परमेश्वर दे बाप्पा तुझ्या नावाने धन्यवाद देते. राजांच्या राजा बाप्पा तू रात्रभर आम्हाला सर्व अरिष्टापासून सर्व संकटापासून तू आम्हाला वाचवलंस. हीच आमच्या जीवनामधली मोठी साक्ष आहे परमेश्वर दे बाप्पा. आणि सुंदरशी सकाळ तुझी स्तुती करण्यासाठी तुझी आराधना करण्यासाठी बाप्पा तू आम्हाला या जीवनाच्या भूमीवर ठेवलंस. आणि बाप्पा आम्हाला तुझ्या मार्गाकडे तुझ्या वचनाकडे बाप्पा येण्यासाठी तुझ्या मंदिराकडे येण्यासाठी आमचे सर्व मार्ग तू मोकळे केलेस. आणि परमेश्वर दे बाप्पा सैतानाला तू आमच्या जीवनामध्ये आज वाव मिळू दिलं नाहीस. सैतानाला बाप्पा तू हरवलंस म्हणून तुझ्या नावाला मी धन्यवाद देते गौरव देते परमेश्वर दे बाप्पा. धन्यवाद बाप्पा तुझ्या नावाला बाप्पा एक जागा तू आशीर्वादित केलीस. आणि परमेश्वर दे बाप्पा तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. राजांच्या राजा बाप्पा जसं तू सुंदरसे गीत गाण्यासाठी आम्हाला साह्य आणि मदत केलीस तसं येणारं वचन प्रभू तू आशीर्वादित कर. आणि बाप्पा तुझं दास तुझं वचन घेऊन असताना त्यांना तू साह्य आणि मदत कर.
परमेश्वर देव बाप्पा त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द तुझ्या दुधारी तलवारीप्रमाणे कर आणि त्या वचनाद्वारे परमेश्वर देव बाप्पा तू आम्हाला घडव, तू आम्हाला चालव आणि राज्याच्या राजा प्रभूंच्या प्रभू बाप्पा वचन ऐकत असताना बाप्पा कुठलाही बाप्पा आम्हाला डिस्टर्ब करणारा आत्मा परमेश्वर देव बाप्पा येऊ नये म्हणून बाप्पा मी प्रार्थना करते माझ्या राजा आणि तुझं पवित्र वचन बाप्पा आम्हीच नाही तर इतरांनी ऐकावं म्हणून बाप्पा तू सहाय्य आणि मदत कर माझ्या राजा. धन्यवाद देते बाप्पा तुझ्या नावाला. पुन्हा एक वार बाप्पा आम्हाला सर्वांना परमेश्वर वचन ऐकण्यासाठी आम्हाला काम बुद्धी अंतकरत मन दे परमेश्वर दे बाप्पा आणि त्या वचनाद्वारे तू आम्हाला बदल जिवंत प्रभू राजा. या सर्व प्रार्थना आणि विनंत्या आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून तो ऐक आमेन. त्यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये खाली बसू. बापाच्या नावाला धन्यवाद असो. आज या सकाळच्या वेळेस ते बाप आपल्या मंदिरामध्ये आहे आणि आज आपण त्याच्या गीताच्याद्वारे आपण त्याची भक्ती त्याची आराधना केलेली आहे आणि हे आपली प्रार्थना आराधना हे देवबापाच्या सिंहासनापर्यंत पोहोचलेले आहे म्हणून प्रभूला गौरव असो त्याची स्तुती असो. आज आपण देवबापाच्या वचनाकडे आपण जात असताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला किती जणांना आपलं स्वतःचं भविष्य पाहण्याला आवडतं आपलं किंवा हात कोणाला दाखवायला कोणाला आवडतो आमचं भविष्य कोणी सांगावं. भविष्य ऐकून घेण्याची इच्छा कोणाची असते की आमचं उद्या काय होईल. हे ज्योतिषी लोक बोलतात किंवा जे भविष्य सांगतात आमचं भविष्य काय आहे. पुष्कळ वेळेस आपण त्या भविष्याला काय काय म्हणते त्याला जोशी का काय म्हणते त्यामध्ये भविष्य सांगणार त्यांना आपण हात दाखवलेले दाखवला भविष्य सांगणारा तो म्हणतात तुमचं भविष्य सांगेल. सपटे साहेब असतील तर मी दाखवतो. काय झालं माहिती आहे का, मी येत असताना एक जोशी भेटला म्हणजे भविष्य सांगणारा मस्तपैकी स्टाईलमध्ये चाललं होतं. भविष्य सांगणारा त्याला बोलवलं म्हटलं इकडे ये. म्हटलं साहेब तुमचं भविष्य बघायचं आहे का. हां म्हटलं बघायचं. पैसे किती घ्यायचे. 50 रुपये. तर म्हटलं तो भविष्य कसं काय सांग काय पहिले नाव विचारतो राशी भविष्य तर राशी तुमची रास काय आहे ते बघतो. पंचांग उघडतो. पंचांग बघून मी तुम्हाला सांगतो. तर त्याला म्हटलं एक काम कर तो 11 वाजता आमच्या चर्चमध्ये ये म्हणतो. तर 11चा टाईम दिला. तो एखाद्या वेळेस तो आला असेल तो घेऊन तिथे बसलेला असेल लवकर. असो तो माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या वेळेस तो निघून गेला असेल कारण मी त्याला 11चा टाईम दिला आणि तो वाजले तर 11:35 झाले. तर त्या माणसाला त्याची वेळेची किंमत काय आहे ते त्याने दाखवलेलं असेल. एखाद्या वेळेस तो वाटही बघत असेल पण माझ्या मते तरी तो तिथं नसणार कारण तो वेळेचा सदुपयोग करणारा तो भविष्यवादी दिसतो. पण नसून ते बहुतेक गेला असेल. तुम्हाला तुमचं भविष्य जाणून घ्यायचं आहे का. तुमचं भविष्य काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का. आहे का कोणाची इच्छा आहे का आमचं भविष्य उद्या काय आहे.
माझ्याकडे पंचांग नाही, तर माझ्याकडे पवित्र शास्त्र आहे, पंचरत्न आहे. पवित्र शास्त्राला पहिले 5 पुस्तकाला पंचरत्न असं म्हटलेलं आहे. त्या पंचरत्नातून मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगू का? तुमचं भविष्य जाणून घ्यायची इच्छा असेल तर होय, आणि त्या कोणाची इच्छा नसेल तरी त्यांना मी सांगतो की तुमचं उद्या भवितव्य काय आहे सांगतो. भवितव्य तुमचं भविष्य सांगतो काय आहे. मी माझं मनचं सांगू का पवित्र शास्त्रातून सांगू? मी भविष्यवादी नाही. तुम्हाला देवाच्या वचनातून प्रेरणा झाली की देवाच्या वचनातून तुम्हाला तुमचं भविष्य सांगावं. पुष्कळ वेळेस आपण स्वतः काय आहोत हे आपल्याला माहीत असतं, परंतु आपण काय बनू किंवा आपण काय बनू शकतो हे आपल्याला कधीच माहीत नसतं. पण आम्ही काय होणार आहोत, काय बनणार आहोत हे आम्हाला माहीत पाहिजे. आम्हाला त्याची जाणीव व्हायला पाहिजे. आम्हाला आमचं उद्या भविष्य काळामध्ये काय होईल हा भविष्य काळ आम्ही समजून घेतला पाहिजे. पण म्हणून देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगू की आपण कोण आहोत. तर फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये स्पष्टतेने सांगितलेलं आहे की आम्ही ह्या जगाचे नाही तर आमचं नागरिकत्व